नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय कवी नारायण सुर्वे यांची कविता 2 दिवस. कवितेचा विषय फारच वेगळा आहे, संवेदनशील आहे आणि तुम्हाला फार काही शिकवून जाईल. खरं तर आपण असं म्हणतोय 2 दिवस, पण याच्या मागचा अर्थ खूप गहन आहे, तो तुम्हाला पुढे कळेलच. पण त्याआधी आपण नारायण सुर्वे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. प्रथित यश कवी, ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारे, निवेदनात्मक, संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. आता खरं तर तुम्ही जरी कविता पाहिली तरी पण असं वाटतं की गद्य वगैरे आहे का? कारण थोडीशी मोठी म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की कवितेमध्ये कसं प्रत्येक ओळीमध्ये एक 3-4 शब्द वगैरे असतात. असं काही जनरल पॅटर्न म्हणूया त्याला पण असतो. पण ही कविता बघा थोडे जास्त शब्दांची आहे. मग असं वाटतं की हे गद्य वगैरे आहे का? तर यालाच आपण असं म्हणतोय की थोडंसं गद्याकडे जाणारी अशी त्यांची शैली आहे. प्रत्येक कवीची कविता लिहिण्याची एक शैली असते. त्याप्रमाणे त्यांची ही वेगळी शैली आहे. कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारलेली आहे. खरं तर त्यांनी ही कविता पण कामगार यांच्या जीवनावरतीच लिहिलेली आहे. मग आता या कवितेमधून ते म्हणतात की 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस दुःखात गेले. म्हणजेच काय की एकंदरीत आपलं जीवन हे असंच असतं ना की आपण संधीची वाट वगैरे पाहतो किंवा काहीतरी मला रोजगार मिळेल, काहीतरी मिळेल याची वाट पाहतो आणि त्यानंतर मग 2 दिवस काहीतरी दुःखात जातात. म्हणजे असं सगळं होत असताना हे सगळं जे जीवनाचं वास्तव आहे ते त्यांनी रेखाटलेलं आहे आणि ते म्हणतात की भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. आता भाकरीचा चंद्र म्हणजे काय? भाकरी म्हणजे काय? 2 वेळेचं जेवण. म्हणजेच काय की मी जेवण शोधत राहिलो किंवा मी अन्नाची सोय करत राहिलो आणि त्या नादातच सगळं आयुष्य निघून गेलं आणि बऱ्यापैकी आपण पाहतो की आसपास हेच घडतं की आपण नोकरी करत राहतो. कधी-कधी बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जी नोकरी हवी आहे किंवा जे काम आपल्याला करायचं आहे ते मिळत नाही. दुसरं काहीतरी नावडतं काम मिळतं, पण ते आपल्याला करावं लागतं. कारण घरामधल्या जबाबदारी असतात. घरामध्ये आपण कमवल्यानंतरच आपण खाऊ शकणार असतो आणि त्यामुळे तीच नोकरी आयुष्यभर करत राहिली जाते आणि त्यातच सगळी लाईफ जाते, सगळी जिंदगी त्याच्यामध्ये बरबाद होते, असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर चंद्र यासाठी म्हटलेलं आहे, कारण चंद्र म्हणजे काय आहे? सौंदर्य आहे, सुख आहे, असं काहीतरी आहे की ज्याचा आस्वाद आपण घेऊ शकतो, ज्याचा आनंद आपण घेऊ शकतो. पण जरी ज्याला आपण आयुष्याशी कंपेअर करू शकतो. ठीक आहे, चंद्राला आपण आयुष्याशी कंपेअर करूया, आपल्या जीवनाशी कंपेअर करूया. पण इश्यू असा होतोय किंवा काय म्हणूया आपण प्रॉब्लेम असा आहे, की खरं तर 2 वेळेचं खायला मिळत नसल्यामुळे त्या चंद्राचा आस्वादच आपल्याला घेता येत नाहीये आणि भुकेल्या पोटी खरं तर आपण चंद्राचं सौंदर्य पाहू पण शकत नाही. कारण आपली गरज काय आहे? जेवण आणि त्याच्यामध्ये जर आपण फक्त चंद्र पाहत राहिलो तर त्याचा काही उपयोगच नाहीये. सो त्यांना हे सांगायचं आहे, की प्रत्यक्षातल्या चंद्रापेक्षा भाकरीचा चंद्र महत्त्वाचा आहे. म्हणजे तो जो चंद्र आहे ॲक्चुअल त्याचा आस्वाद घेण्यापेक्षा किंवा त्याचा आनंद घेण्यापेक्षा जो घरात लागणारा जेवणाचा आहे किंवा जे काही आपल्यासाठी पोट भरण्यासाठी लागणारं आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे असं म्हटलंय, की भाकरीचा चंद्र त्यांना सांगायचा आहे. ठीक आहे. म्हणजे गोल चंद्र, तो पण चंद्र गोलच आहे आणि भाकरी पण गोलच असते. हे त्यांना खरं तर रिलेट करून त्यांनी भाकरीचा चंद्र ही उपमा दिलेली आहे. असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेमध्ये दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. परंतु हे सगळं सांगत असताना ते हे पण म्हणतात, की असंच जीवन जगत असताना खरं तर हे जे दुःख आहे म्हणजे अर्थात प्रत्येक पावलोपावली काही ना काहीतरी दुःख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं. पण ते पचवून सुद्धा आयुष्याकडे एक नव्या दृष्टिकोनातून कसं पाहायचं, आयुष्य कसं जगत राहायचं याबद्दलच्या शिकवणी त्यांना याच जगाच्या शाळेमधून म्हणजे याच जगाच्या आसपासच्या लोकांमधून वगैरे मिळालेल्या आहेत. तर ते कसं आहे आणि काय आहे तर त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या अनुभवांबद्दल आता आपण या कवितेमधून बघणार आहोत. तर आत्ताच आपण पाहिलं की ते स्पेसिफिकली कामगार वर्ग यांना लक्षात ठेवून कवितेचं लेखन करतात किंवा कविता लिहितात. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा ते असे म्हणतायत की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. डोईवर म्हणजेच काय डोक्यावर. ठीक आहे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. जिंदगी म्हणजे जीवन, लाईफ. बरबाद म्हणजे नष्ट, नाश असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय तर त्यांनी 2च दिवस असं का म्हटलेलं आहे याचा असं आहे की
जसं की तुम्हाला माहिती असेल आपली जिंदगी पल दो पल की है. तर त्या पद्धतीने जीवन अगदी अल्प आहे किंवा अगदी कमी आहे. आपल्याला माहिती पण नाही की उद्या काय होणार आणि त्यामुळे ते असं म्हणतात की 2च दिवसांचं किंवा 2-4च दिवसांचं तर हे जीवन आहे आपलं. त्यातलं पण 2 दिवस सुखात जातात, 2 दिवस दुःखात जातात, काही दिवस फक्त प्रतीक्षा करण्यात जातात. तर अशा पद्धतीने काही काही दिवस फक्त संधीची आणि आपल्याला ज्या काही गोष्टी गरजेच्या गोष्टी हव्या आहेत त्याची वाट पाहण्यात पण जातात. मग उरलेले जे काही 2 दिवस आहेत ते दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, त्यातलेच 2 दिवस आपले पोटापाण्याचं काय होईल या चिंतेमध्ये गेले. ठीक आहे. खरं तर हे जे आयुष्य आहे तर ते जगता-जगता म्हणजे असंच जगता-जगता संपत चाललंय. जे आपल्याला करायचं आहे ते नाही केलं जात आहे. फक्त जे काही दुःख वगैरे आहेत तर तेच आपल्या आयुष्यामध्ये येतायत आणि हे जगता-जगता आयुष्य संपत चाललेलं आहे. वयाचा जमा खर्च मांडतो आहे मी, असं कवी म्हणतायत आणि शेकडो वेळा चंद्र आला म्हणजे कित्येक दिवस चंद्र येतोय किंवा कित्येक दिवस तो येतच आहे, पण मला मात्र त्याचा आस्वाद घेता येत नाहीये. तारे फुललेले असतात, रात्र धुंद झालेली असतात, पण मला काही त्याचा आस्वाद नाही घेता येत आहे. मला काही त्या चंद्राचा आनंद घेता येत नाहीये. म्हणजेच इन शॉर्ट मला जे हवं आहे लाईफमध्ये ते मला करता येत नाहीये. ठीक आहे. सो पुढे असं आहे की अ, म्हणजे बाकी सगळं आयुष्य जे आहे तर ते भाकरीचा चंद्र शोधण्यातच चाललेलं आहे किंवा उदरनिर्वाह करण्यातच बरबाद होत चाललेलं आहे. त्यानंतर पुढे आहे हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. आता इथे आपल्याला एक शब्द पाहायला मिळतोय. एक तर सर्वस्व म्हणजे काय स्वतःचं अस्तित्व किंवा सगळंच काही. मग त्याच्यामध्ये आपल्या गरजा किंवा आपण स्वतः सगळं येतं. दारिद्र्याकडे म्हणजे गरिबीकडे. गहाण म्हणजे काय तर तारण ठेवतो आपण म्हणजे जेव्हा आपण एखादं फॉर एक्झाम्पल आपल्याला काही अ, पैसे वगैरे हवे असतील किंवा फॉर एक्झाम्पल आपल्याला काही घर घ्यायचं असेल. घर नको जरा जास्त मोठं एक्झाम्पल होतंय. इन शॉर्ट काही आपले पैसे गरजेचे आहेत, तर ते आपण एखाद्याकडून घेतो किंवा सोनाराकडे आपण जातो आणि आपलं काहीतरी सोनं देतो आणि त्याच्या बदल्यात आपण पैसे घेतो. तर ते जे सोनं आपण दिले ते विकलेलं नसतं, तर ते गहाण ठेवलेलं असतं. जर आपण घेतलेले पैसे परत दिले, तर ते सोनं आपल्याला परत मिळतं. सो त्याला असं म्हणतो की गहाण ठेवणं, ठीक आहे किंवा तारण ठेवणं. त्यानंतर पुढे असं आहे की हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी इथे सांगितलेलं आहे की कलम झालेले हात. कलम झालेले हात म्हणजे काय? कलम म्हणजे कापले गेले आहेत असं आपण म्हणतो. सो खरं तर हात म्हणजे काय, की आपण जी मेहनत करतो, जे आपण कमवतो, जे आपण मिळवतो, ते सगळं हाताच्या जीवावर आपण करत असतो. आणि हे जे कामगार वर्ग आहेत, तर त्यांचे हात नेहमीच कष्ट करण्यामध्ये गुंतलेले आहेत. कारण त्यांनी कष्ट केल्याशिवाय त्यांच्या घरामध्ये भाकरी कुठून येणार? सो नेहमीच त्यांचे हात कष्ट करण्यामध्ये गुंतलेले असतात. आजच्या पोटापाण्याचं काय करायचं? याच प्रश्नामध्ये ते हरवून गेलेले असतात. आणि त्याच्यामुळे त्यांना दुसरं असं ॲज सच काहीच करता येत नाही किंवा त्यांना असं वाटते, की त्यांचे हात कलम केलेले आहेत, जायबंदी झालेले आहेत, कशामध्ये तरी अडकलेले आहेत. सो तेच त्यांना इथे सांगायचं आहे, की या हातांनी मी कष्ट केलं. हे हात माझे सर्वस्व आहेत. या हातांनी मी कष्ट केलं आणि हे जे हात आहेत तेच माझं कर्तृत्व आहेत. आणि खरं तर पोटापाण्यासाठी जणू काही मी माझे हातच गहाण ठेवले आहेत. कारण ते जेव्हा काम करतील, तेव्हाच माझ्या घरामध्ये मला खायला मिळणार आहे. सो याचा अर्थ पोटापाण्यासाठी मी माझे हात जे आहेत, तर ते गहाण ठेवलेले आहेत. गरिबीमुळे माझं जे काही कर्तृत्व आहे, तर ते मी तितक्या चांगल्या पद्धतीने नाही करू शकत आहे किंवा ते कुठेतरी मागे पडलेलं आहे, पिचून गेलेलं आहे. कधी-कधी मला असं वाटतं, की माझे हात मी उंचवावेत आणि पूर्ण आभाळ जे आहे, तर ते माझ्या कवेत घ्यावं, पूर्ण आकाश माझ्या कवेत घ्यावं. परंतु ही जी काही स्वप्न आहेत, तर ती मी मनातल्या मनातच रेखाटतो आणि परत असं कळतं, की माझे हात तर ऑलरेडी मी कलम केलेले आहेत किंवा मी फक्त उदरनिर्वाह करण्यासाठीच त्यांचा उपयोग करतो आहे. ते जायबंदी झालेले आहेत आणि त्यामुळे काही ते आकाश आपण कवेत नाही घेऊ शकत. म्हणजेच मोठी-मोठी स्वप्न आपण नाही पाहू शकत किंवा जे अपार्ट फ्रॉम धिस आपल्याला करावंसं वाटतंय, काही पॅशन फॉलो करायचं असेल, काही असेल, तर ते मी करू शकत नाही आहे. आणि इन शॉर्ट माझी सगळी स्वप्न जी आहेत, तर ती मातीमोल झालेली आहेत. आणि आयुष्यामधले हे जे सगळे कष्ट आहेत, तर ते सहन करता-करता माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतंय आणि म्हणजे जेव्हा कधी आयुष्यामध्ये अशा प्रकारचे खडतर क्षण येतील किंवा अशी कधी वेळ येईल, तेव्हा अश्रूंनीच माझी साथ दिलेली आहे. म्हणजे रडूनच मी ते सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या निभावून नेलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी हे अश्रूच माझे मित्र होऊन माझ्यासाठी सहाय्याला किंवा मदतीला धावून आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असाच आहे, की या सगळ्या परिस्थितीमुळे मी एकटा पडलेलो असतो आणि एकटाच पडलेलो असताना मी स्वतःशीच या सगळ्या गोष्टी बोलतो आहे किंवा स्वतःच रडतो आहे वगैरे आणि स्वतःचं मन हलकं करतो आहे. त्यानंतर पुढे असं आहे, की
दुनियेचा विचार हर घडी केला म्हणजे प्रत्येक घडीला दुनियेचा विचार केला. अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो. झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले. आता या ठिकाणी हरघडी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक क्षणी. जगमय झालो म्हणजे काय, की दुनियेमधली जी माणसं आहेत, तर त्यांची दुःख पण आपलीशी केली. कारण ऑलमोस्ट सगळ्यांची दुःख हीच आहेत किंवा समानच आहेत. आणि त्यामुळे मी जगाकडे पण त्याच करुणेने किंवा त्याच भावनेने पाहू लागलो, की प्रत्येकजण या ठिकाणी कष्ट करतो आहे आणि त्यामुळे जगमय असं त्याला म्हटलं आहे. अगा म्हणजे काय? अरे, असं आपण संबोधतो ना, "अरे, जगमय झालो." तर अशा पद्धतीने आहे ते अगा किंवा असा, असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे पेलावे म्हणजेच काय? झेलावे. ठीक आहे. दुःख कसं झेलायचं हे मी याच जगाकडून किंवा या शाळेकडून शिकलो. झोतभट्टी म्हणजे काय? कारखान्यामध्ये बघा लोखंड तापवण्यासाठी अ, खूप मोठ्या प्रमाणामध्ये, खूप मोठ्या टेम्परेचरमध्ये ते जे भट्टी आहे तर ती चालू असते. तर त्याला आपण झोतभट्टी म्हणतो. ठीक आहे. सो बेसिकली लोखंड वितळवलं जातं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामधून खूप टेम्परेचर असल्यामुळे ते उजेड पण बघायला मिळतो तुम्हाला. सो ते झोतभट्टी असं आहे. तर झोतभट्टीमध्ये ज्याप्रमाणे पोलाद शेकलं जातं किंवा वितळवलं जातं, त्याची प्रक्रिया केली जाते, त्याप्रमाणेच माझं आयुष्य पण त्या पोलादासारखंच शेकलं गेलेलं आहे. म्हणजे मी याचा अर्थ असा घ्यायचा आहे, की खूप संकटं झेललेली आहेत. ठीक आहे. सो अ, दुनियेचा विचार हर घडी केला म्हणजे प्रत्येक घडी मी दुनियेचा विचार केला. फक्त स्वतःचाच विचार केला असं नाही, तर मी जगाचा पण विचार केला. मी कधी स्वार्थी नाही झालो. मी समाजामधल्या लोकांचा पण विचार केला, की माझ्या आसपास असणारे जे आहेत, माझ्यासोबत काम करणारे जे आहेत, माझ्या घरातले जे आहेत, मी सगळ्यांचा विचार केला. त्यांची सुख-दुःख पण मी आपली मानली आणि मी जगमय झालो. म्हणजे पूर्ण जगाचा विचार करणारा असा झालो. म्हणजेच हे दुःख कसं झेलायचं, कसं पेलायचं, कसं तोलायचं, कसं सहन करायचं किंवा इन शॉर्ट आयुष्य कसं जगायचं, हे सगळं काही मी याच जगामधल्या शाळेमधून शिकलो. म्हणजे अनुभवातून शिकलो. पडत, धडपडत कसं जगलं पाहिजे हे मी शिकत गेलो. त्यानंतर जसं की आपण बघितलं कारखान्यामध्ये ज्याप्रमाणे लोखंड वितळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी दिली जाते आणि मग ते लोखंड वितळतं. त्याप्रमाणेच माझ्या आयुष्यामध्ये जे काही वाईट अनुभव आले होते, जे काही खडतर प्रसंग आले होते, तर त्यातून मी माझं आयुष्य शेकवून घेतलेलं आहे. आणि याच बऱ्या वाईट प्रसंगामधून मी तावून सुलाखून निघालो आहे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, की आपलं आयुष्य खूप अल्प आहे. आपल्याला माहिती नाही, की कधीपर्यंत आपण जगणार आहोत. किती मोठं आयुष्य आपलं असणार आहे. तर त्यातले जे 2 दिवस आहेत, तर ते दुःखात गेले. 2 दिवस प्रतीक्षेमध्ये गेले, दुःखात गेले आणि अशा पद्धतीने जी आपली लाईफ आहे, जे आपलं आयुष्य आहे, तर ते चालू आहे. तर ही कविता घेतलेली आहे "ऐसा गामी ब्रह्म" या काव्यसंग्रहामधून. कवी आहेत नारायण सुर्वे. खूप सुंदर अशी कविता आहे आणि खूप काही शिकवून जाणारी आहे आणि त्यांनी हेच सांगितलं होतं आपल्याला सुरुवातीला, की त्यांच्या आयुष्यामधले जे काही प्रसंग आहेत, त्यातून त्यांनी जे काही शिकलेलं आहे, तर ते त्यांनी इथे मांडलंय आणि अर्थातच ते अगदी बरोबर मांडलेलं आहे किंवा आपण असं म्हणू शकतो, की खरंच हे आपल्याशी कनेक्ट होईल असं काहीतरी आहे. कदाचित तुम्हाला या वयामध्ये ते नाही कळणार. आता 10वी ला वगैरे आहात त्याच्यामुळे. पण पुढे गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच ही कविता जेव्हा आठवेल, तेव्हा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अजून रिलेट करू शकता. आणि आय होप की तुम्हाला ही कविता आवडली असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.